पोह्यापासून फक्त कांदे पोहेच कशाला, पोह्यापासून बनवा चवीला चविष्ट असे थालीपीठ. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पोह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी ते बघा, आपण 1 कप एवढे जाड पोहे घेतलेले आहे. 1 कप एवढे जाड पोहे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि नंतर हे जे पोहे आहे ते स्वच्छ असे 3 ते 4 पाण्याने आपल्याला धुवायचे आहे. धुवून घ्यायचे आहे. आणि आता हे जे पोहे आहे ते बरोबर आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असे मुरण्यासाठी ठेवायचे आहे. आणि इथे बरोबर 20 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पोहे बघू शकता, छान अशी मुरलेली आहे. आता हे जे पोहे आहे ते हाताने आपल्याला चोळत चोळत त्याचा एक गोळा तयार करायचा आहे. तर गोळा तयार करताना आपल्याला थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. पोहे छान असे मुरल्या कारणाने तुम्ही इथे बघू शकता, पोह्याचा छान असा इथे गोळा तयार झालेला आहे. आता हा जो गोळा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी तीळ घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ घेतलेले आहे. तसेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे थालीपीठ बनून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्याचबरोबर लसण जिऱ्याची पेस्टसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. सर्व याच्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला थोडा कढीपत्ता व थोडी हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थालीपीठाची आणखी चव वाढवण्यासाठी आपल्याला इथे थोडी कस्तुरी मेथीसुद्धा घालून घ्यायची आहे. तर इथे मी थोडी कस्तुरी मेथीसुद्धा या थालीपीठमध्ये घालून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता याच कपाने आपल्याला 1 कप एवढी गव्हाची कणिक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि अर्धा कप एवढं दहीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. दह्यामुळे थालीपीठ खूपच चवीला चविष्ट बनते, म्हणून दही नक्की घाला. आता हे सर्व साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते अशा प्रकारे ते मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तसंच माझ्या इंस्टाग्राम पेजला व प्रीती खंडार रेसिपी या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो जर केलं नसेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता, थालीपीठासाठी लागणारं जे पीठ आहे ते इथे बनून तयार झालेलं आहे. पाण्याचा थोडा हात घेऊन आपल्याला हे जे पीठ आहे ते थोडं असं चुरून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे थालीपीठाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता प्रत्येकाच्याच घरी एक अशा प्रकारचं तडका पॅन असतं आणि तेच तडका पॅन आपल्याला इथे घ्यायचं आहे. तडका पॅन घ्यायचा आहे, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आणि थालीपीठासाठी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामधला एक गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे. थालीपीठ आपण छोटे छोटे असे बनवणार आहोत, म्हणून मी इथे छोटा असा गोळा घेणार आहे. आणि अशा प्रकारे थालीपीठाचं जे पॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे आणि मधोमध एक छिद्र करायचं आहे. आता बघा, प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचं नॉनस्टिकचं पॅन नसतं, म्हणून आपला जो तवा असतो त्याच्यावर सुद्धा मी एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासुद्धा मधोमध आपल्याला थोडं असं तेल घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावल्यानंतर थोडा असा थालीपीठचा जो गोळा आहे तो घ्यायचा आहे आणि तो याच्यावर अशा प्रकारे बघा थापून घ्यायचा आहे. मी तव्यावर व नॉनस्टिक पॅनवर थालीपीठ तुम्हाला कसे बनवायचे ते करून दाखवलेले आहे. याप्रमाणेच आपण जी आपली कढई असते त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं थालीपीठ नक्कीच बनवू शकतो. आता एकीकडे गॅस चालू करायचा आहे आणि थालीपीठ बनवलेलं जे पॅन आहे ते आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे. एकीकडून आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जे मधोमध आपण छिद्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये व साईडने आपल्याला थोडं थोडं असं करत तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आपण नेहमीच भाजणीचं थालीपीठ बनवत असतो, पण तुम्ही अशा प्रकारचं हे जे थालीपीठ आहे घरी एकदा नक्की बनवा. एका साईडने थालीपीठ छान असं शिजलं की आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते दुसऱ्या साईडने अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आणि थोडा सराट्याचा दाब देत हे थालीपीठसुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने छान असं शिजू द्यायचं आहे. आणि थोडं तेलसुद्धा आपल्याला या थालीपीठवर सोडायचं आहे. कधी नाश्त्यासाठी झटपट जर काही बनवायचं असेल, कांदे पोहे खायचे नसेल, तेव्हासुद्धा आपण आपल्याकडे हे थालीपीठ बनवू शकतो. मुलांच्या डब्यासाठी काहीतरी द्यायचं आहे आणि मुलं तेच ते कांदे पोहे नेऊन किंवा तोच तो उपमा नेऊन जर कंटाळले असेल, तेव्हासुद्धा आपण आपल्या मुलांना अशा प्रकारचे रुचकर असे थालीपीठ नक्कीच देऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता, पहिलं जे थालीपीठ आहे ते आपलं छान असं शिजून इथे तयार आहे. तुम्ही हे थालीपीठ बघू शकता, या थालीपीठाचा कलर बघू शकता. अप्रतिम असं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जे तव्यावर थालीपीठ बनवलेलं होतं ते सुद्धा याच प्रकारे आपण या थालीपीठ इथे शिजवून घेऊया. एका साईडने हे थालीपीठ छान असं खमंग भाजलं गेलं की आपल्याला दुसऱ्या साईडने याला परतवून घ्यायचं आहे.
आणि ज्या पद्धतीने आपण पहिलं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं हे दुसरं थालीपीठ आणि त्याचप्रमाणे उरलेले जे थालीपीठाचं पीठ आहे त्याचेसुद्धा आपण छान असे थालीपीठ इथे बनवून घेऊया. पोह्याचे फक्त पोहेच नाही, थालीपीठच नाही तर आणखी भरपूर असे पदार्थ बनवता येतात. मी भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच जाऊन पाहू शकता. आणि इथे बघू शकता मस्त असे आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहे. इथे तुम्ही थालीपीठ बघू शकता किती छान असे थालीपीठ झालेले आहे. हे थालीपीठ आपण दह्यासोबत खाऊ शकतो, लाल चटणीसोबत खाऊ शकतो किंवा तसेही मस्त असे ठेच्यासोबत हे थालीपीठ खूपच चवीला चविष्ट लागते. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर अजून प्रीती खंडार रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.